मित्रांनो, व्हिडिओचा टायटल तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला माहिती आहे आपण कुठे चाललो आहोत. आपण चाललो आहोत निसर्गाच्या सानिध्यात, जिकडे आपल्याला बरंच काही बघायला भेटेल. सो चला जाऊया. तो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत वृंदावन इथे. चला जाऊया पुढे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत इस्कॉन वाडा गोवर्धन इको विलेज इकडे, जे आहे गलतारे, पोस्ट हमरापूर, तालुका वाडा, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. मित्रांनो, इकडची जी लोकेशन आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, इकडे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सध्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना आयुर्वेद, योग आणि ध्यान या 3 गोष्टींची गरज आहे आणि ते तुम्हाला इकडे भेटू शकतं आणि त्याचा अनुभव तुम्ही इकडे नक्कीच घेऊ शकता. त्याच्यासाठीच हा इकडे गोवर्धन इको विलेज आहे आणि आश्रम देखील आहे. इकडे तुम्ही तुमच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर येऊन थोड्या दिवसासाठी का असेना पण एक चांगला अनुभव घेऊ शकता. आणि मुख्य म्हणजे ताणतणावातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल आणि पुन्हा स्वतःला कॅलिब्रेट करायचं असेल आणि आयुष्यात परत आपल्या कामांमध्ये फोकस करण्यासाठी नैसर्गिक सुसंवादाचे ठिकाण म्हणजे हे गोवर्धन इको विलेज, जे तुम्हाला स्वतःचा शोध घेण्याचा एक आदर्श आध्यात्मिक मार्ग म्हणजे हे गोवर्धन इको विलेज. मित्रांनो, इकडचा परिसर एवढा मोठा आहे की एक दिवसही तुम्हाला फिरायला कमी पडेल. पण याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. यांची वेबसाईट आहे, तिकडे तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला जे जे स्पॉट आहेत ते तिकडे बघायला भेटतील आणि तुम्ही आवर्जून इकडे भेट द्या. मित्रांनो, वृंदावन म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं श्रीकृष्णाचं वृंदावन. तर हो मित्रांनो, श्रीकृष्णाच्या आयुष्यात जे जे काही घडलं आणि ज्या ज्या त्याच्या लहानपणीच्या आठवणी त्याचीच इथे प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जे जे इथे माहितीसुद्धा दिलेली आहे ते तुम्ही ॲक्च्युली यांच्या वेबसाईटवरती सगळं डिटेल तुम्हाला भेटेलच बघायला. आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता गोपालकृष्णाने धेनुकासूरचा वध कसा केला होता हे इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे मनमोहन मंदिर आहे, तिकडे आपण दर्शनासाठी जाणार आहोत. बघू शकता पाठीमागे. दूर ठेवलं इथं. मित्रांनो, गोपालकृष्णाच्या आठवणी इथे सगळ्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठली आठवण तुम्हाला जास्त आवडली ती. सो थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही बघितलं की श्रीकृष्ण कशा प्रकारे बसायचे, सर्वांची सभा घ्यायचे आणि त्यांच्या गप्पा गोष्टी रंगायच्या. आणि मित्रांनो, ही स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. यमुना नदी पार करून श्रीकृष्णाच्या वडिलांनी त्यांना नेलं होतं. ठीक है, तो ये है यमुना नदी, ये बना के का है. तो आप बोलोगे अच्छा ये इतना बाजू बाजू में से बना दिया है तो मुझसे इधर रास्ता हुआ होगा. तो आपको दिखाने के मित्रांनो, श्रीकृष्ण लहान असल्यापासूनच त्यांना रासलीलेची आवड होती आणि तुम्ही बघू शकता त्याची प्रतिकृती ते कशी मांडण्यात आलेली आहे नदीच्या काठी. आणि वृंदावनमध्ये गाई गुरे चारण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम जायचे, त्याची देखील चांगली प्रतिकृती ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अशा बऱ्याच आठवणी ज्या श्रीकृष्णाच्या आयुष्यात घडून गेल्या त्या इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आवर्जून इकडे भेट द्या. सो मित्रांनो, इकडे खूप शांतता आहे आणि परिसर एकदम भारी आहे. तुम्ही कधी इकडे येत आहे वृंदावन वाडा येते तर हे तुम्हाला नक्की आवडेल. पण थोडा टाईम काढून या, प्रत्येक स्पॉट असा लांब लांब आहे आणि वृंदावन म्हटलं तर प्रत्येक ज्या ज्या श्रीकृष्णाच्या आठवणी आहेत आणि जे जे स्पॉट आहेत ते त्यांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारी वाटतं सगळं बघून. आणि इकडे आपण दुपारच्या टायमात आलो आणि मंदिर संध्याकाळी 4 नंतर उघडणार आहे. सो आपण असंच फिरूया थोडा, बघा व्हिडिओमध्ये पुढे पुढे. तर मित्रांनो, या वृंदावनच्या जंगलात फिरताना असं आढळतं की किती घनदाट झाडे वगैरे आणि त्याचा वापर आणि पद्धतशीर रोड आणि ठिकठिकाणी माहिती देखील दिलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे इथे याचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. तर हे बघून खूप भारी वाटतं. ठिकठिकाणी माहिती देखील दिलेली आहे जी तुम्ही तिथे प्रत्यक्ष येऊन वाचू शकता आणि तिथला जो
अनुभव आहे तो एन्जॉय करू शकता. प्रत्येक गोष्टीची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे आणि खूप भारी वाटतं इकडे. तर चला मित्रांनो, तुम्हाला पटापट थोडक्यात या वृंदावनबद्दल सांगतो की वृंदावनमध्ये आपण एंट्री केली तेव्हा आपल्याला मंदिराचं दर्शन घडतं. नंतर मंदिराच्या बाजूलाच गोशाला आहे जिथे आपण गायींना चारा चारू शकतो. तसेच पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर जेवणासाठी अन्नक्षेत्र आहे. तिथे तुम्ही तुमचं आवडतं जेवण करू शकता आणि ते सात्विक जेवण आहे. तसेच तुम्हाला मंदिराच्या परिसरात कीर्तन भजन देखील ऐकायला येईल जे डायरेक्ट लाईव्ह चालू असतं आणि जर तुम्हाला त्याची आवड असेल तर तुम्ही तिथे बसून ऐकू शकता. प्रत्येक गोष्टीची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला इकडे फिरताना काही प्रॉब्लेम नाही होणार. तुम्ही बघू शकता इकडे लोकांनी बाजूला शेती पण केलेली आहे आणि झोडणी वगैरे आता त्यांची होणारच आहे, अर्धी झालेली आहे. आणि बाजूला डोंगर आहे आणि समोर आहे मनमोहन मंदिर. फायनली मित्रांनो, बरेच स्पॉट बघितल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला आणि तुम्हाला जाता जाता एक दाखवतो. इकडे एक मंदिराचं काम चालू आहे जे लवकरच पूर्ण होईल. सो चला मित्रांनो, जाऊया आता आपण इथून. थोडी भूक लागली होती, मग इकडे छान छान पेरू होते विकायला, ते सुद्धा आम्ही खाल्ले. सो पुढे जाताना भेटली आमची एक फ्रेंड, जर्मनीवरून आली होती, तिने देखील आम्हाला हाय केला. थँक्यू मॅम. सो मित्रांनो, वृंदावन बघून झालेलं आहे. दुपारचा टाईम आहे आणि झांसी निरवी एन्जॉय केलं त्यांनी, पण मंदिर बंद असल्यामुळे ते थोडे एक्साइटमेंट हे झाली. बाहेरून आपण मंदिर बघितलं आणि इथे जी पार्किंग तुम्हाला दिसते फ्री आहे आणि खूप मोठी जागा आहे इकडे. या कधी आलात तर तुम्ही. सो मित्रांनो, एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.